स्वागत करतोय समालोचक म्हणून कल्पेश ठाकूर, मॅन फ्रॉम पेन, तसेच मी स्वतः सौरभ बुरे या समालोचन कक्षाच्या टीम कडून, आयोजकांकडून येथे मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा उद्याच्या दिवशी आपण 3 वाजताची रिपोर्टिंग टायमिंग दिली आहे। 3:30-4 पर्यंत येथे सामन्याला नक्की येथे सुरुवात होईल, कारण 12-12:15 पर्यंत येथे सामने संपले पाहिजेत। कारण आपण पाहतोय की 12-12:30 नंतर प्रेक्षक सुद्धा नक्कीच येथे आपल्या मार्गाला निघत असतात, कारण उद्याच्या दिवशी काही जणांची फशीप असते किंवा कुठे बाहेर कामाला जायचं असतं। त्यामुळे डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11 पर्यंत या 4 तासांमध्ये तुम्हाला चांगले प्रेक्षक वर्ग पाहायला मिळेल। तर चला सामन्याला सुरुवात करा। थंडी थोडीशी येथे मात्र वाढत चालली आहे, हवेमध्ये आर्द्रता आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचवणं तसं काम थोडंसं अवघड असणार आहे। राहुल धुमाळ आणि त्याच्या जोडीला फलंदाजीसाठी आहे निखिल, तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज बेजारी डायनामोज संघाकडून सनी मात्रे। सनीच्या हातामध्ये चेंडू दिलाय, निखिल ऑन स्ट्राइक। ओके, निखिल स्ट्राइक एंड वरती फलंदाज कामगिरी कशा रीतीने करतोय। पहिल्या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती असफल ठरतोय। खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर विकेटला चिपकून अगदी विकेट किपिंग केली जाते। बेजारी डायनामोज संघाचा विकेट किपर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, डीप वाईडिश मिड विकेट आहे, मिड ऑन आहे, मिड ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट कव्हर आहे, पॉइंट आहे, फ्लाय स्लिप आहे, असं क्षेत्ररक्षण सजवलंय। गोलंदाज सनीने पहिल्याच षटकात राईट आर्म राऊंड विकेटने इथे सुरुवात चांगली करतोय। या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द विकेट फटका इथे जरूर खेळलाय, परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक प्रतीक या चेंडूला इथे मात्र फील्ड करतायत। मन 11 पेसारी संघाला इथे पहिल्याच ओव्हर्स मध्ये एक चांगली ठोस सुरुवात मिळणं गरजेचं असणार आहे। जर ठोस सुरुवात मिळाली ना तर खऱ्या अर्थानं एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागू शकते। यापूर्वीचा सामना पाहिला 44 धावा 3 षटकांमध्ये चेस झाल्या, आणि मागील सामना जो पाहिला त्यात 45 धावा नक्कीच येथे वन साइड डिफेंड करण्यात आल्या। ही खऱ्या अर्थानं या मैदानाची गंमत आपण पाहतोय। हाफ ट्रॅकर चेंडू होता, निखिल मात्र या चेंडूवरती बीट झालेत। चहा नाश्ता करून अगदी कॉफी पिऊन सुद्धा हा चेंडू नक्की सीमारेषा बाहेर मारता आला असता, परंतु येथे मात्र फलंदाज बीट झालेत। कधी कधी अशा प्रकारचे चेंडू फलंदाज थोडेसे मोहामध्ये येत असतात आणि मोह त्यांना आवरत नसतो, आणि त्या क्षणाला येथे मात्र फलंदाज कधी कधी या चेंडूवरती बीट होत असतात, कधी कधी विकेट सुद्धा या चेंडूवरती जात असतात। परंतु पहिले 3 चेंडू तर अगदी चांगल्या रीतीने आलेत। अचूकता इथे गोलंदाज सनी कडून पाहायला मिळते। पहिले 2 चेंडू तर अप्रतिमरित्या फेकले होते। या चेंडूवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 3 चेंडू डॉट आल्यानंतर इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे, स्ट्राइक रोटेट झाली आहे। राहुल धुमाळ इथे मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय। राहुलला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळणं गरजेचं आहे। राहुल धुमाळ अलिबाग मधील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये यापूर्वी मी खेळताना पाहिलाय। ओम स्पोर्ट पोयनाड हा संघ खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यातील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी जात असत, आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्या संघातील राहुलकडे आपण पाहायचो। एक चांगली सलामी त्याच्या माध्यमातून मी बऱ्याचदा पाहिली आहे। तर पाहूया असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, आणि ही स्पर्धा यंदाच्या वर्षी आपण डे नाईट या फॉर्मॅट मध्ये स्पर्धा पाहतोय। गोलंदाज सनी मात्रेच्या ह्या चेंडूवरती बॅटची येथे मात्र चायनीज कट लागली आहे। लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू फरार होतोय, सीमारेषा बाहेर आलाय, सुपर डुपर चौकार। धावा आल्या पाहिजेत, त्या धावा मात्र कशा येऊ देत। मन 11 पेजारी संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे। बेजारी डायनामोज या संघासाठी सुद्धा हा सामना खूप महत्वाचा आहे। बॅकची इनसाइड एज लागून चेंडू इथे मात्र बिहाइंड द विकेट येथे लॉंग स्टॉप रिजन मधून येतोय, चौकार। धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे। 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती लागल्यात, 6च्या धावगतीने धावा धावफलकावरती लागल्यात।
पुन्हा एकदा राहुल कडून येथे मात्र लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अलाउंग द कार्पेट शॉट वाईडिश मिड विकेट मध्ये. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतायत. तत्पुरी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागली आहे. चांगली सुरुवात इथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून सनी मात्रे या गोलंदाजाकडून आपण पाहिली आहे. अचूकता, भेदकता, आक्रमकता पहिल्या षटकामध्ये इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज नक्कीच येथे भरीव अशी कामगिरी करताना आपल्या संघासाठी करून देत आहेत. चला, नो टाइम नो टीम मीटिंग. चला, अजिबात टीम मीटिंग घेऊ नका. कॅप्टन आणि गोलंदाज यांनीच टीम मीटिंग घ्यायची आहे. पूर्ण संघाने ती टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण रात्र सरत चालली आहे. आणि उद्याच्या दिवशी सुद्धा नक्कीच येथे आयोजकांना सुद्धा लवकर यावं लागतं. मैदानाची डागडुजी करावी लागते. घरची कामं सुद्धा इथे करावी लागतात. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, अलिबाग तालुक्यामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जात आहे. प्रत्येक एरियामध्ये आपण पाहतोय काही असोसिएशन आहेत, काही मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. खारेपाट चॅम्पियन लीग झाली, खारेपाट प्रीमियर लीग झाली, शहाबाज खारेपाट असोसिएशनची ही प्रीमियर लीग आपण पाहतो. ग्रामीण बिग बॅश लीग आपल्या विभागामध्ये झाली. अनेक गावाच्या लीग्स, पंचायत लीग सुद्धा सध्याच्या 2-4 वर्षांमध्ये आपण पाहिलं ना, तर 2-4 वर्षांमध्ये नक्कीच बऱ्याच ठिकाणी लीग स्पर्धा या मोठ्या प्रमाणात खेळल्या जात आहेत. गेल्या वर्षी तर नक्कीच कहर झाला होता. खूप साऱ्या स्पर्धा, यावर्षी सुद्धा आपल्याला खूप साऱ्या लीग स्पर्धा आपण पाहतोय. या दुसऱ्या षटकासाठी सुरुवात. राहुलने खेळलेला फटका लॉप करण्याचा नक्कीच येथे प्रयत्न. टायमिंग मात्र या चेंडूवरती प्रॉपर होत नाहीये. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती आले. धावसंख्या पोहोचली 7 वरती. 7 रन्स इन स्कोरबोर्ड. 7 धावा. 7 चेंडूंमध्ये 7 धावा झाल्यात. विकेट गेलेली नाहीये. निखिलला इथे मात्र अटॅक करणं गरजेचं आहे. राहुल कडून सुद्धा मोठ्या फटक्याची नक्कीच अपेक्षा असणार आहे. 35, 40, 45 पर्यंत मजल इथे नक्कीच मारावी लागणार आहे. आणि ती मारली जाणार का? अजून ही विकेट गेलेली नाहीये. 7 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. जो चौकार आला होता तो नक्कीच एक नशीब बलवत्तर, दैव बलवत्तर अशा प्रकारचा तो चौकार आला होता. ओके, या चेंडूवरती गोलंदाज. अखोट टप्प्याचा चेंडू, फाईन फटका खेळलाय. फाईन लेग क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू मात्र जातोय फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. निखिलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स इन स्कोरबोर्ड. चेंडू खराब होता, परंतु या खराब चेंडूवरती नक्कीच येथे 6 धावांची अपेक्षा होती, परंतु 4 धावा आल्यात. धावा येणं गरजेचं आहे. धावा स्कोरशीट वरती लावणं खूप गरजेचं असणार आहे. आणि तिथे मात्र चौकाराने इथे मात्र धावसंख्येला गती मिळते. 11 वरती धावसंख्या पोहोचली आहे. ओके, या षटकातील पुढे चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अनिमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मारा करत असताना. ओके, या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना या चेंडूवरती गोलंदाज कशा पद्धतीने इथे समोरच्या फलंदाजाला रोखतायत. बॅटची पुन्हा एकदा एज लागली होती. स्लिप मध्ये जर क्षेत्ररक्षक असता तर येथे मात्र चान्स बनला असता. कॅच इथे मात्र होऊ शकलेला नाहीये. विकेट किपर कडून इथे मात्र थोडीशी चूक झाली आहे. विकेट किपर कडे खूप कमी वेळ असतो. विदिन सेकंदामध्ये नक्कीच त्याला बॅटची पोझिशन, चेंडूची दिशा, चेंडूची गती ह्या सर्व गोष्टीवरती नक्कीच लक्ष केंद्रित करावं लागतं. चेंडू मात्र डॉट आलाय. पुढे चेंडू. या चेंडूवरती फुल टॉस. मिड विकेट क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल. प्रेक्षक, चांगला फटका. बॅट मधून साऊंड चांगल्या रीतीने इथे ऐकायला मिळालाय. मिड विकेट बाउंड्री क्लिअर केली आहे. षटकार येतोय. धावसंख्या 6 ने होते बदल. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. चांगला स्ट्रोक यॉर्क करण्याच्या नादामध्ये फुल टॉस गेलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. चेंडूला उंची, लांबी दोन्ही गोष्टी येथे पाहायला मिळतात. धावसंख्या 6 ने येथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. 17 रन्स इन स्कोरबोर्ड. 17 धाबा धावफलकावरती येथे धावसंख्या लागली आहे. अचूक फलंदाजी येथे करण्याची गरज, आणि ती गरज निखिल
आता मात्र आपल्या बॅकच्या रूपाने दाखवतोय. या षटकामध्ये एक सिक्स लगावलाय, एक चौकार लगावलाय. ओके, येथे 10च्या गतीने 12च्या गतीने धावा बनवण्याचा जो मानस आहे तो मानस येथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करतायत. अनिमेश सापुळी चेंडू, ओव्हरपिच चेंडू, समोरच्या दिशेने फटका. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचली 18 वरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागली. अचूक फलंदाजी करणं गरजेचं आहे. मैदानावरती नक्कीच ते धैर्य दाखवणं गरजेचं आहे, ती चिकाटी दाखवणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. या गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच नावासमोर विजय लागू शकतो. समोरच्या संघावरती दबाव तो टाकावा लागणार आहे. तो दबाव फलंदाजांकडून होणं गरजेचं आहे. राहुलने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का. नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू पडलाय. तत्पुरी 2 धावा या चेंडूवरती आरामात पूर्ण करण्यात आल्यात. धावसंख्या 2 ने बदल होते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 20 धावा. 20 रन्स इन स्कोरबोर्ड. या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आली आहे. एक सिक्स आलाय, एक चौकार आलाय, 2 सिंगल आल्यात, एक दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. चॅलेंजिंग षटक खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये खूप महत्वाचं ठरू शकतं. कारण चॅलेंजिंग षटकामध्ये येणाऱ्या धावा या संघासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. दोन्ही संघांसाठी मॅच मध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंट शिफ्ट करणाऱ्या धावा असू शकतात. या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय या षटकातील या संघाचा खऱ्या अर्थानं महत्वाचा गोलंदाज, महत्वाचा खेळाडू, संघाचा संघनायक, बेजारी डायनामोस संघाचा प्रतीक येथे गोलंदाजीसाठी येतोय. या प्रतीक या षटकामध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने येथे तो करतोय. जय गणेश आंबेवाडी असोसिएशन मध्ये खेळताना आपण त्यांच्या गावचा संघ पाहतो. तील खऱ्या अर्थानं एक महत्वाचा गोलंदाज, परंतु हे महत्वाचं षटक त्याला अगदी योग्य रीतीने योग्य प्रकारे हाताळावं लागणार आहे. 10 पेक्षा कमी धावा इथे धावा त्याला खर्च कराव्या लागणार आहेत. आणि त्या खर्च या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून येथे केल्या जातात का, की फलंदाजी करणारी टीम त्या धावा आरामात पूर्ण करतायत. प्रतीकचा पहिला चेंडू अगदी ट्रोक शॉर काढण्याचा प्रयत्न होता. अगदी अर्ध्या गुडघ्यावरती बसून ते स्लॉक मारण्याचा फलंदाजाने हा प्रयत्न केला. चेंडू मात्र डॉट येतोय. चांगली सुरुवात संघाचा संघनायक प्रतीक येथे आपल्या संघासाठी करतोय. कारण हे षटक सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं ठरू शकतं. या षटकामध्ये येणाऱ्या धावा दोन्ही संघांसाठी खूप महत्वाच्या असू शकतात. ओके, हा चेंडू अखोट टप्प्याचा चेंडू, पूल मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये इथे चेंडूला लँड झालाय. परंतु इथे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. तत्पूर्वी मात्र 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करण्यात आल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले 22 वरती. 22 रन्स इन स्कोरबोर्ड. 22 धावा इथे धावफलकावरती धावसंख्या लागली. अचूक फलंदाजी या षटकामध्ये करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. राहुल कडून अजूनही मोठा फटका आपल्याला म्हणावं तसा पाहायला मिळालेला नाहीये. परंतु निखिलने मागील षटकामध्ये एक सिक्स, एक चौकार जरूर लगावला होता. प्रतीक वरती दबाव असणार आहे, कारण एक सेट फलंदाज आणि या सेट फलंदाजाला खऱ्या अर्थानं रोखण्याचं एक मोठं काम प्रतीकला या षटकामध्ये जरूर करावं लागणार आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 धावा आल्यात, अजून 8 धावा बनवायच्या आहेत. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न चेंडू केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव तर आरामात पूर्ण गेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 23 धावा. 23 रन्स इन स्कोरबोर्ड. 23 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. अजून या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. चॅलेंजिंग षटक आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. दोन्ही लुझर टीम मधून हा सामना. यानंतर नक्कीच एक लुझर एक विनर अशा 2 संघांमध्ये खऱ्या अर्थानं सामना रंगेल. बघूया षटकातील पुढील चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती ऑर करण्याचा प्रयत्न. सफल झालाय गोलंदाज.
अचूकता या षटकामध्ये नक्कीच प्रतीक कडून पाहायला मिळते. दोन चेंडू मध्ये आता मात्र 7 बनवायचे आहेत आणि या दोन चेंडू मध्ये 7 बनवल्या जाणार का? प्रतीक षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज. राहुलने ठोकलाय, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आलाय, दणदणीत खणखणीत मॅग्निफिसंट षटकार. चांगली टायमिंग या चेंडूवरती नक्कीच साधली गेली आहे. धावसंख्या 6 ने होईल बदल, धावसंख्या वाढेल, धावसंख्या इथे मात्र पुढे सरकेल 29 वरती. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 9 धावा आल्यात. एक धाव जर आली तर धावसंख्या एकूण पोचेल 35 पर्यंत. 29 धावा झाल्यात. हे एक धाव या चेंडूवरती निघणार का? एक धाव जर नाही आली तर मात्र या चेंडूवरती 5 धावा अजून मायनस होतील. कारण एक चांगला स्ट्रोक राहुलच्या बॅट मधून येथे आला. धावसंख्या 6 ने 29 वरती पोहोचली आहे. चांगली बॅटिंग येथे राहुल नेहमीच मैदानावरती करत असतो आणि तो दबाव येथे मात्र प्रतीक वरती जरूर टाकलाय. चेंडू अगदी थोडासा पुढ्यात गेला, थोडासा किंचितचा बदल चेंडूच्या टप्प्यामध्ये झाला की फलंदाज नक्कीच 6 धावांचा कार्यक्रम येथे नक्कीच करू शकतो. या चेंडूवरती मात्र सिंगल धावा बनवली आहे. सिंगल धावेने 10 रन्स येथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि एकूण 5 धावांचा येथे मात्र बोनस मिळेल आणि एकूण धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 35 धावा, 35 रन्स. एक धाव वाचवण्यासाठी नक्कीच येथे मात्र फलंदाजांनी अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. चला व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जा. पस्तीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11:15च्या सरासरीने धावा धावफलकावरती आल्यात. 45-50 पर्यंत मजल मारण्याचा मानस जरूर असणार आहे. पाहूया या शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र धावसंख्या धावफलकावरती किती धावा धावफलकावरती लागते. मन 11 पेझारी विरुद्ध पेझारी डायनामोस या दोन संघांमधली ही लढत. प्रथम टॉस जिंकून पेझारी डायनामोस या संघाने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मन 11 पेझारी संघाला, परंतु आतापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये. दोन्ही बॅटर्स कडून एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळालाय, सिंगल डबल धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. वाईट चेंडू मात्र गोलंदाजाने अजिबात फेकलेला नाहीये. 35 पर्यंत मजल मारली आहे. 10 धावा कंप्लीट केल्यानंतर त्या 5 धावा मिळतायत ना, त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्वाच्या ठरतायत. शेवटचे षटक, शेवटचा हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज नईम. नईमच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूया नईम कडून येथे गोलंदाजी कशा रीतीने होते. समोरचा फलंदाज येथे राहुल धुमाळ आहे, ज्याच्या बॅट मधून एक 6 आलाय. अगदी चॅलेंजिंग षटकामध्ये त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं एक मोठा फटका आला. कारण 2 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या होत्या. 6 मारणं खूप गरजेचं होतं आणि तो 6 राहुल धुमाळच्या बॅट मधून आला होता. चला सामन्याला सुरुवात करा. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय गोलंदाज. ओके, हा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू, राहुल धुमालचा ब्रँडेड फटका डीप स्क्वेअर लेग मधून येतोय. राहुल धुमालच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. हाफ ट्रॅकर चेंडूला इथे मात्र फुल ट्रॅक वरती आणलाय. धावसंख्या 6 ने होईल बदल, धावसंख्या पोहोचेल 41 वरती. 41 रन्स. रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्क्रीन वरती ती सुंदर असा फटका इथे लगावला गेला. चला बॉल द्या. आलेला आहे, धन्यवाद. जिजा 11 कमळपाडा संघाचे खेळाडू ते मात्र व्हॉलेंटियर्स काम पाहत आहेत.
राहुलच्या बॅट मधून आलेला हा षटकार खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या येथे मात्र 50+ मारण्याचा नक्की त्यांचा मानस आहे. उघ्या चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, मात्र खराब फटका सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. कॅच येथे मात्र ड्रॉप झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू मय करताना इथे मात्र काय घडलं, कॅच ड्रॉप झाला. 2 धावा सुद्धा या चेंडूवरती मिळाल्या. 43 रन्स, 43 धावा. 43 धावा येथे धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. चांगली बॅटिंग येथे राहुल धुमाल करतायत, परंतु राहुल धुमाल यांना इथे मात्र जीवदान मिळालंय आणि मिळालेल्या जीवदानाचा फायदा मात्र राहुल धुमाल कशा रीतीने आपल्या संघासाठी उचलतायत. कारण हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप गरजेचं असणार आहे. या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन सज्ज. नईमचा हा मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागलाय. पुन्हा एकदा टायमिंग मात्र या चेंडूवरती चांगलं झालेलं नाहीये, परंतु 2 धावा मात्र क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 2 ने बदल होते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 45 रन्स, 45 धावा. राहुलने 6 मारल्यानंतर मात्र दोन्ही चेंडूवरती मिस टायमिंग फटके पाहायला मिळाले. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. 45 रन्स, 45 धावा. 45 धावा इथे धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. चांगली कामगिरी राहुल कडून आतापर्यंत पाहतोय. राहुल खेळतोय वैयक्तिक 25 धावांवरती. 2 सिक्स, 1 चौकार त्याच्या बॅट मधून येथे आलाय. सिंगल डबलचं रूपांतर सुद्धा इथे त्याने चांगल्या रीतीने केलंय. आतापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये. गोलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, त्याने विकेट गेलेली नाहीये, त्यामुळे दबाव गोलंदाजांवरती आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये, त्यामुळे आणखीन दबाव कॅप्टन वरती आणि प्रिझारी डायनामोस संघावरती येथे आपण पडताना पाहतोय. पुढील चेंडू राहुलने खेळलेला फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सलग 3 चेंडूंवरती दुहेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचले 47 वरती. 47 रन्स, 47 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. सुंदररित्या इथे लाईव्ह प्रक्षेपण dreamscricket.in च्या माध्यमातून सुंदररित्या मैदानावरती स्क्रीन आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी या षटकातील. नईमच्या या चेंडूवरती आलाय वाईडेश लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर. जबरदस्त फटका, दर्जेदार येतोय, रुबाबदार षटकार. धावसंख्या 6 ने इथे मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली 53 रन्स. जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत 18 धावा या षटकामध्ये राहुलने समोरच्या गोलंदाजावरती लुटल्यात, कुठल्यात. बघूया पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर, मोठा फटका. चेंडू मात्र हवेत. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पकडतायत झेल. राहुल धुमाल शेवटच्या चेंडूवरती मात्र होत आहेत बाद. 53 धावसंख्या इथे मात्र झाली आहे. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार आहे. बघूया या 54 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने पूर्ण करतायत हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय. दिवस रात्र मधला हा पहिला दिवस रात्रीचा आपण खेळ मैदानावरती पाहतोय. तर शेवटचा सामना आजच्या दिवस रात्र खेळामधील येथे रंगतोय. मन 11 पेजारी संघ या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवणार की पेजारी डायनामोस संघ आव्हान या स्पर्धेमधलं जिवंत ठेवणार. जिंकण्यासाठी येथे मात्र टार्गेट एकूण 54 धावांचं टार्गेट आहे आणि या 54 धावांचा टार्गेटचा पाठलाग पेजारी डायनामोस कशा रीतीने करणार ते रोखण्याचं काम मन 11 पेजारी संघ कशा रीतीने करतायत हे जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी, आमचे मित्र कल्पेश ठाकूर यांच्याकडे मी घेऊन चलतोय. ओटू कल्पेश, धन्यवाद. धन्यवाद सौरभ.
काय मॅच पाहायला मिळते मित्रांनो, डू ऑर डाय मॅच. आणि या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलात ना तर नॉट आउट दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले. पहिल्या शेवटच्या बॉलवरती विकेट गेली, सॉरी माफी असावी, परंतु राहुल धुमाल काय फलंदाजी केली. राहुल धुमाल षटकार चौकारांची आतषबाजी पहिल्या 2 षटकामध्ये खेळला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु नंतर जसं चॅलेंजिंग षटक जिथे पहिल्या 2 बॉलमध्ये जर पाहायला गेलात ना, शेवटच्या 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना प्रतीक यांच्यावरती चढवलेला हल्ला षटकार आपण पाहिला होता मिड विकेटच्या क्षेत्रातून. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर शेवटच्या बॉलवरती 1 धाव चॅलेंजिंग षटक कंप्लीट केलं, 17 धावा त्या घेतल्या. आणि शेवटचे षटक अक्षरशः नईम बरमारे यांच्यावरती तुटून पडले गेले. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर 3 सलग डबल आल्या आणि 5व्या बॉलवरती षटकार, परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. परंतु 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला लागला ना तर तब्बल धावफलकावरती धावाला लागल्यात 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 54 धावांचं उद्दिष्ट असणार आहे ते येणाऱ्या पुढच्या 4 षटकांमध्ये. टीम पेसारी डायनामोज या संघाला आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी शाबास क्रांतिपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 देखणं दिमागदार आयोजन नियोजन संयोजन आपण या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आज जर पाहायला गेलात ना तर खूप सुंदर खेळ करत असताना सर्व खेळाडूंनी या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळ करत असताना रसिक प्रेक्षकांची मन जिंकलीत. आणि काय खेळ मागच्या इनिंग मध्ये आपण साकारताना पाहिला तर राहुल धुमाल याला चला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवून द्यायच्या टीम पेजारी डायनामोज आपले बॅटर पाठवून द्या. 54 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याचा धावा फायदा कितपर्यंत उठवला जातोय. तदनंतर चॅलेंजिंग षटक जे 3रं षटक असेल त्याच्यामध्ये किती धावा बनवल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील, त्यासाठी खेळ तसा मात्र करावा लागणार आहे. दोन्ही संघांना या डू ऑर डाय मॅच साठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. शो युअर क्वालिटी गेम. आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना या मॅच मधून चांगला खेळ करत आपल्या विजयाची नोंद करावी लागेल. अन्यथा या मॅच मधून आपल्याला एक्झिट देखील घ्यावी लागू शकते आणि ती एक्झिट घ्यायची वेळ आपल्या संघावर येऊ नये यासाठी मात्र जर पाहायला गेला तर आपल्याला होणाऱ्या चुका मात्र अवॉइड कराव्या लागतील आणि तसा खेळ आपल्या संघासाठी करावा लागेल. किंबहुना 54 धावा बनवायच्या आहेत त्या टीम पेसारी डायनामो संघाला, परंतु 54 धावा डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर मन 11 पेसारी या संघाला. आज जर पाहायला गेला तर 8 संघ आपण खेळ करत असताना पाहिलं. उद्याच्या दिवसात देखील 8 संघ आपण पाहणार आहोत आणि 1 तारीख तिथं सुपर 8 तदनंतर क्वालिफाईंग आणि मेगा फिनाले आपल्याला समजून येईल आणि मग समजून जाईल की खऱ्या अर्थानं 2026 या पहिल्या डे नाईट फॉर्मॅटचा आणि 7व्या पर्वाचा अंतिम विजेता चॅम्पियन संघ कोणता असेल जो या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरेल. त्यासाठी चाललेले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नईम बरमारे आणि दुसरा जर पाहायला गेला तर प्रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहायला गेला तर संघाचा इकॉन खेळाडू धीरज पाटील लेबी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 40+ चे आहेत तरी देखील त्यांची धारदार गोलंदाजी पाहायला घेता गेला तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. ग्रीन सिग्नल येते राईट अप ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल धीरज पाटील. कॉम्बॉक्स एंड कडून धीरज ऑन स्ट्राईक पाहतोय. नईम बरमारे पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. काव कॉर्नर रिजन मध्ये पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. 38 सर्कलला पिट करायचं होतं. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेले सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. तदनंतर बॉल डिलिव्हर केल्यानंतर बॅकअप देण्यासाठी असं वाटलं होतं की येतील, परंतु बॉल डिलिव्हर केल्यानंतर स्टंप पॉइंट वरती जाणं तेवढंच सोपं नसतं, परंतु प्रयत्न चांगले धीरज पाटील यांचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आपल्या स्कोरबोर्डला सुरुवात करत असताना नईम बरमारे यांच्या बॅटमधून आलेली पहिली धाव टीम पेसारी डायनामो संघासाठी धावफलकाचं सुरुवात केली. धावसंख्याला श्री गणेश केला नईम बरमारे यांनी आणि इथून टीम डायनामोज आपला स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. त्याला बाजून जर पाहायला गेला तर पॉइंटच्या वरून स्लॅश करायचं होतं, परंतु अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला. जी विकेट बनवलेली आहे त्या विकेटचा पुरेपूर फायदा उठवत असताना
कधी हाफ ट्रॅकर, कधी पाहायला गेलं तर टोकर शिंगारकर, धारदार गोलंदाज, आक्रमक फलंदाज या आजच्या दिवसात पाहायला मिळाले. पुन्हा एकदा अति वेगानं गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने धीरज गोलंदाजी करतात त्यावेळी येणारा आवाज समजून जातो की धीरज बॉल डिलिव्हर करत असताना किती ताकद लावतात. त्यांना माहिती आहे की ही मॅच डू ऑर डाय मॅच आहे आणि या मॅच मध्ये जर आज आपण या मॅच मध्ये आपला 100% एफर्ट आपण देऊ शकलो नाही, आपला संघ जर विजयी झाला नाही तर परिणामी कदाचित आपल्याला या मॅच मधून एक्झिट देखील घ्यावी लागू शकते. त्यासाठी धीरज आपला पुरेपूर अनुभव आणि आपला खेळ या मैदानाच्या आतमध्ये मनी लिओन पेजारी संघासाठी देत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल धीरज. यावेळी परमारे यांच्यासाठी भन्नाट वेगानं टाकलेला बॉल प्लॅन केलं जातंय धीरज पाटील यांच्याकडे. वेगवेगळे व्हेरिएशन आहे. वयाची 40 पार झाली देखील तरी देखील धीरज पाटील यांचा वेग, अचूकता, टप्पा, लाईन लेंथ या सर्व गोष्टी जर पाहायला गेलात ना तर येणाऱ्या नवीन युवा गोलंदाजांना शिकण्यासारखं सर्व काही धीरज पाटील यांच्याकडे आहे. आणि तीच गोलंदाजी सध्याच्या घडीला मनी इलेव्हन पेजारी या संघासाठी करत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल धीरज. यावेळी बघा स्लोवर वन बॉल. कधी कधी जो आवाज काढत असताना, जोर लावत असतात, बॉल डिलिव्हर करत असताना या आवाजामध्ये कधी कधी फलंदाज देखील फसला जातो. आवाज काढतात परंतु गोलंदाजी स्लोवर करतात. एक्सपेक्ट करतो आवाज आल्यानंतर फलंदाज की बॉल फास्ट येईल, वेगानं येईल, त्याच्यावरती हल्ला चढवण्यासाठी वेगानं बॅट फिरवली जाते. परंतु धीरज पाटील अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. आणि आज कित्येक वर्ष लेबी गावासाठी खेळ करत असताना धीरज पाटील यांच्याकडे असलेला अनुभव आज मनी इलेव्हन पेजारी संघाला लीड करत असताना तोच अनुभवाचा वापर करत असताना पाहतोय. यावेळी बरमारे यांच्या बॅट मधून ताकदवर पाटावरिंग शॉट पाहतोय. बॉल जातोय सरळ काव कॉर्नरच्या मस्तकावर दस्तक देत येतोय या इनिंग मधला टीम डायनामो संघासाठी पहिला मॅक्सिमम हिट. षटकार. 6 धावा आल्यात परंतु या 6 धावानं षटकाचा एंड झालाय. पहिल्या 5 बॉलचा विचार करायला गेला तर फक्त 2 धावा होत्या आणि शेवटच्या बॉलवरती आलेल्या या 6 धावा. धावसंख्येला आकार, धावसंख्या 8 धावा धावफलकावरती लागले गेल्या 54 धावांचं उद्दिष्ट. म्हणजे आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकताय कसा ताकदीचा वापर करत असताना पाठच्या पायावरती बेंड झाले आणि तदनंतर बॉटमहँडचा चांगला वापर करत हवेमध्ये लाफ्ट केलेला शॉट आपण नईम बरमारे यांच्या बॅट मधून आपण पाहिला होता. आठ धावा झाल्यात. 54 धावांचं उद्दिष्ट. 46 रिक्वायर्ड. अर्थातच 46 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये. त्यामध्ये तिसरं षटक जे चॅलेंजिंग षटक असत इम्पॉर्टंट असणार आहे. कोणता गोलंदाजाचा वापर तिसऱ्या षटकामध्ये केला जाईल टीम मनी इलेव्हन पेजारी संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण हे षटक जर पाहायला गेलात ना जेव्हा धावा आपण चीज करत असतो किंवा धावा डिफेंड करत असतो, सेकंड इनिंग मध्ये तिसरं षटक हे अत्यंत महत्वाचं जे चॅलेंजिंग षटक म्हणून आपण पाहतोय. या पहिल्यांदाच असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून या 7व्या पर्वामध्ये वापर केला जातोय आणि या वापरामुळे जर पाहायला गेलात ना तर हे 7वं पर्व एक इंटरेस्टिंग आणि काहीतरी नवीन संकल्पनेतून घेऊन आलेली ही संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. दुसरं षटक. दुसऱ्या षटकात गोलंदाज निसर्ग यांचा वापर केला जातोय शाबाज एंड कडून. निसर्ग आलेत. निसर्ग यांचा हाफ ट्रॅकर त्याच्यावरती जर पाहायला गेला तर मोहर लावली गेली. 4 धावांची प्रयत्न केले. बरेचसे अंतर जर पाहायला गेला तर डीप स्क्वेअर लेग ते लॉंग लेगचं अंतर कव्हर करत क्षेत्ररक्षक आले होते शुभम, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असलेला बॉल जर पाहायला गेलात तर 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला. एका टप्प्यानं बॉल मैदानाच्या बाहेर आपण जात असताना पाहायला मिळाला. बॉडी लाईन वरती टाकलेला हा बॉल फलंदाजी करत असताना प्रितेश यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला प्रेक्षणीय असा दर्शनीय चौकार टीम पेजारी डायनामो संघासाठी आपण पाहिला. आणि धावसंख्येला जर पाहायला गेला तर आकार देत असताना आता धावसंख्या 12च्या घरात. डबल फिगर मध्ये धावसंख्या टीम पेजारी डायनामो संघासाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती निसर्ग. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे.
पॉवर प्लेचं षटक नसल्या कारणानं आता जर पाहायला गेला तर डायरेक्ट हिट कदाचित झालं असतं तर धोक्याची घंटा वाजली असती. तरी देखील बॉल पिक केला, बॉल स्टँडवरती लावला गेलाय आणि आता पंच प्रीतम पाटील सांगतायत की चेक केला जाईल की अर्थातच बॉल लावल्यानंतर विकेट आहे की नाही, फलंदाज सेफ आहे की डाऊटफुल आहे, हे सर्व काही चेक केलं जाईल. सर्व काही चेक केलं जात आहे. आमची टेक्निकल टीम, आमचे नामांकित पंच. नॉट आउट, रन कंप्लीट आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मनेलन पैजारी रन कंप्लीट केली गेली. रन कंप्लीट झाली. 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येत दोन्ही बदलाव. दुसऱ्या षटकात निसर्ग गोलंदाजी करत असताना मागच्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर जर पाहायला गेला तर या 2 धावा कव्हरच्या क्षेत्रातून कंप्लीट केल्या. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला फुल करत असताना वा, सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहतोय. फिल्डिंगचा दर्जा दाखवणारे हे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी थांबले होते परंतु 2 धावा शुभम यांनी वाचवल्यात. मागच्या षटका मागच्या बॉलवरती जे पहिल्या बॉलवरती प्रयत्न झाले ते प्रयत्न यशस्वी राहिले नाही, परंतु आता स्वतःचा बॉडी बॅलन्स राखला. शेवटच्या क्षणाला वाटलं की मैदानाच्या बाहेर माझा बॅलन्स जातोय, बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला, पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आले, बॉल फेकला आणि आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करण्यात मदत केली ती टीम मनी11 पेसारी संघाला. आणि अशातच जर पाहायला गेलात ना तर धावसंख्येत वारंवार 2 धावांनी बदलाव पाहतोय. सिंगल डबल, कधी मुकाबिलेला खराब बॉल तर त्याच्यावरती चौकार देखील पाहतोय. यावेळी खोला टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. काव कॉर्नर रिजन मध्ये विनिकेत आहेत, बॉल उचलतायत. तोपर्यंत 1च धाव कंप्लीट केली. बॉल स्टँड पर्यंत येतोय राहुल धुमाल यांच्याकडे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय. धावसंख्येत 1नी बदलाव. धावसंख्या 17. 17 ऑन बोर्ड. 17 धावा. 54 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला जिथं दुसरं षटक मार्गस्थ असताना टीम पेसारी डायनामोज आपण पाहतोय काय फलंदाजी केली होती. पूर्णपणे पहिल्या 2 षटकामध्ये जर वाटलं होतं मनी11 पेसारी संघावरती पेसारी डायनामोज हा संघ भारी पडताना दिसेल. चॅलेंजिंग षटक, ज्या चॅलेंजिंग षटकामध्ये 10 धावा कंप्लीट केल्या ना टीम मनी11 पेसारी संघाला, तिथून जो मोमेंटम आपल्या बाजूने खिचून आणलाय त्याच मोमेंटमच्या आधारावरती गोलंदाजी देखील आपण करत असताना पाहतोय. परंतु आता नईम बरमारी थांबणार नाहीये. नईम थांबणार नाहीये. नईम बरमाऱ्याच्या बॅट मधून आलेला हा मॅक्सिमम हिट षटकार आपण पाहिला. पहिल्या षटकाचा एंड देखील धीरज पाटील यांच्या अगेन्स्ट खेळत असताना नईम बरमारे यांच्या बॅट मधून आलेला मॅक्सिमम हिट आपण पाहिला. या षटकाच्या 5व्या बॉलवरती आलेला हा षटकार आपण पाहिला. 23 धावा झाल्यात. 4 षटकांची लढत असल्या कारणानं आपण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तरी देखील आपण पुढच्या षटकांमध्ये धावा बनवून आपला संघ विजयाकडे मार्गस्थान करू शकतो. त्यासाठी चाललेले प्रयत्न आपण पाहतोय. म्हणजेच काय की नईम बरमारी यांचं मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं असणार आहे. जोडीला दुसऱ्या बाजूने प्रितेश देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना सिंगल डबलला जर पाहायला गेला तर चांगली फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये आलेले 3 डॉट जरूर पाहिले परंतु दुसऱ्या षटकात कमालीचा खेळ. यावेळी स्क्वेअर कट करत असताना जर पाहायला गेला तर 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलंय. रेस लागलाय. शेवटच्या क्षणाला बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चाललाय आणि तिसरे धावेला देखील कंप्लीट केली गेली. आणि अशातच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर धावा लागल्या गेल्यात त्या 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिथं 54 धावा बनवायच्या आहेत 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 28 धाव्यांची आणखी गरज असणार आहे. 28 रिक्वायर्ड इन अ 12 with 14 रन पर ओव्हर. 14च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत. 14च्या आस्किंग रेटनं धावा बनवत असताना चॅलेंजिंग षटक असणार आहे. हे महत्वाचं असणार आहे. हे षटक जे असणार आहे ना चॅलेंजिंग षटक, या षटकामध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होऊन जाईल. 10 धावा बनवल्या 15 होतील.
पुढच्या षटकासाठी 13 शिल्लक राहतील. परंतु 9 धावा बनवल्या, 8 धावा बनवल्या तर त्याच्यातून 5 मायनस होतील. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते का बघा व्हॉलंटियर्स. तर मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा, कारण या मॅच मध्ये जर पाहायला गेलात ना तर 1 षटकार, 2 षटकार, 1 चौकार व्यतिरिक्त जर पाहायला गेला तर डबल देखील धावा जास्तीच्या धावून काढल्यात, 3 देखील धावा शेवटच्या बॉलवरती काढल्यात. पाणी घेऊन जा लवकर. म्हणजे तिसरं षटक चॅलेंजिंग षटक, 28 धावा, 28 धावा. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर पेझारी डायनामोज या संघासाठी जमेची बाजू काय असणार आहे की जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेली होती, ती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगलं काम करत आपल्या संघासाठी 26 धावा जमा केल्यात. येणाऱ्या पुढच्या 12 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये चॅलेंजिंग षटक जिथं 5 धावा आपल्या संघाला बोनस मिळू शकतात, त्यासाठी चाललेले प्रयत्न करावे लागणार आहेत. नईम बरमारे प्रीते टीम पेसारी डायनामो संघासाठी. परंतु तिसरं षटक जे चॅलेंजिंग षटक, कोणता गोलंदाज वापरला जाईल या चॅलेंजमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. मन 11 पेसारी युवा गोलंदाज दिसतो, युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला. या युवा गोलंदाजाला आपल्या संघानं, आपल्या संघ मालकानं, आपल्या कर्णधारानं जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करावी लागणार आहे. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाज चैतन्य यांचा वापर केला जातोय. युवा गोलंदाज आहे लेबी संघाचा, त्याचा वापर केला जातोय चैतन्य यांचा. 10 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या चैतन्य याला. परंतु दुसऱ्या बाजूनं डायनामो संघाला 10 धावा बनवायच्या आहेत. प्लस मायनस 5 धावा कोणत्या संघाच्या होतील, कोणत्या संघाच्या अडचणीमध्ये वाढ होतील आणि कोणत्या संघाला त्या अडचणींचा आनंद दुसऱ्या संघाला मिळेल, त्यासाठी हे षटक, तिसरं षटक जे डिलिव्हर करताना दिसतील चैतन्य कॉम्बॉक्स एंड कडून. व्हॉट ए शॉट यार, टावरिंग हिट आपण पाहतोय. आपल्या या एलईडी टॉवरच्या भरपूर असा उंच जाणारा शॉट पाहतोय नईम बरमारे. आता जर पाहायला गेला तर दोन्ही संघांच्या मधील पराजय आणि विजय यामधील दुवा कोण असेल तर तो नईम बरमारे आहे. नईम बरमारेवरती आता सर्वांच्या नजरा येऊन ठेपल्यात. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून आणलंय नईम बरमारे यांनी. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. अडचणी कितीही मोठ्या येऊ द्या मित्रांनो, त्या अडचणींना सांगा की माझी स्वप्न किती मोठी आहेत आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी उतरलोय. कारण आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी चाललेला हा प्रयत्न पाहतोय बरमारे यांचा. आणखी एक लॉफ्टेड शॉट, मिस टाइमिंग शॉट दिस टाइम. प्लेयर डाउन दी बॉल, मेकिंग नो मिस्टेक, विनिकेत पाटील. बिग ब्लो इन मॅच, गोल्डन विकेट. नईम बरमारे 3 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. चौथा षटकार देखील मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही. परिणामी विनिकेत यांच्या हातामध्ये झेल जाऊन विसावला. तोपर्यंत जर पाहायला गेला तर आपल्या संघासाठी प्लॅटफॉर्म सेट केलाय नईम बरमारे यांनी. परंतु आता इथून जो प्लॅटफॉर्म सेट केलाय, येणाऱ्या पुढच्या फलंदाजांना फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करत आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे. येणारे 4 बॉल या षटकामध्ये 4 धावा बनवायच्या आहेत पेजारी डायनामो संघाला. तर दुसऱ्या बाजूनं टीम मन 11 पेजारी संघ आपल्याला देखील या 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. तर टार्गेट मोठा होऊ शकतोय, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. चैतन्य युवा गोलंदाज आपली फिरकी दाखवली, हातावरती हाताची बोट फिरवली गेली. डू फॅक्टर आपण पाहतोय, ग्रिप व्यवस्थित त्या मिळत नाहीये. व्हॉट शॉट, यू मिस. चैतन्य विल डेफिनेटली हिट. त्रिफला उद्ध्वस्त लाकूडतोड गोलंदाजी चैतन्याची आपण पाहतोय. काय पाहतोय गोलंदाजी आज, अक्षरशः यष्ट्या उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं. स्टंपने देखील चर्चा केली असेल की आपली या बॉलरनं गेम केली. काय गोलंदाजी आपण पाहतोय चैतन्य याची. विश्वास दाखवलाय, विश्वासाला स्वार्थ गोलंदाजी. आणि हाच विश्वास आज जर पाहायला गेलात ना तर मन 11 पेसारी संघाला या मॅच मध्ये कुठंतरी वरचढ ठरवताना दिसतोय.
चैतन्य युवा गोलंदाज आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 4 धावा बनवायच्या आहेत. टीम पेजारी डायनामोज 15 धावा होतील. शेवटच्या षटकासाठी 13 धावा राहतील. परंतु दुसऱ्या बाजूने जर त्या 4 धावा झाल्या नाही तर बोनसच्या 5 धावा या मन 11 पेजारी संघाला होतील. म्हणजेच काय की डायनामो संघाच्या 5 धावा मायनस केल्या जातील. काय इंटरेस्टिंग खेळ पाहतोय. मॅचेस पूर्णपणे इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आज संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज हे आपल्या सर्व खेळाडूंसाठी बनवलेलं नंदनवन, मग संदेशजी बैकर असतील, भूपेंद्रजी पाटील असतील, यांची ही मेहनत, त्यांच्यासोबत हे संपूर्ण आयोजन कमिटी, त्यांच्या माध्यमातून उभारलेलं हे क्रिकेटचं मैदान. इथं मैदानाची कमी होती, ती मैदानाची पूर्तता पाहतोय. आणि या स्पर्धांचं आयोजन या आपल्या शाबाज खारेपाट विभागामध्ये आपण पाहतोय. शुभम आले. शुभम यांचा बॉल लॉफ्ट केला. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा विनिकेट डाऊन दी बॉल. अनदर बिग ब्लो इन अ मॅच. आणि पाहायला गेला तर मित्रांनो ही पहिली हॅट्रिक पाहतोय मित्रांनो चैतन्याच्या नावावरती. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चैतन्य पहिली विकेट हॅट्रिक बनवणारा हा पहिला युवा गोलंदाज या आजच्या दिवसामध्ये, या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतोय. नाव त्याचं चैतन्य पाटील लेबी. काय गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती मित्रांनो षटकार आणि तदनंतर कमालीच्या या इम्पॉर्टंट 3 विकेट पाहिल्या. पहिल्या बॉल वरती बरमारे, दुसऱ्या बॉल वरती जर पाहायला गेला तर संकेत आणि तदनंतर शुभम. 3 बॉल 3 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवणारी ही गोलंदाजी चैतन्य. वा चैतन्य वा. काय गोलंदाजी. एवढे सारे खेळाडू आज खेळ करत असताना आपण खेळ पाहिला आणि त्यामध्ये विकेट हॅट्रिक बनवणारा हा युवा गोलंदाज आपण पाहतोय मन 11 पेजारीसाठी. नेक्स्ट बॅटर फरमान. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जायबंदी झाले होते. बघा काय विश्वास आहे. 2 बिमर टाकल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये मित्रांनो चैतन्य पाटील यांची गोलंदाजी काढून घेतली होती. जायबंदी झाले होते. आणि आज या दुसऱ्या मॅच मध्ये जे चॅलेंजिंग षटक, आणि ते चॅलेंजिंग षटक हाताळत असताना अफलातून कमालीची गोलंदाजी चैतन्य. लाफ्ट केलाय शेवटच्या बॉल वरती. अखेरीस नजर घटी और दुर्घटना घटी. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, शेवटच्या बॉल वरती षटकार आला. 12 + 5 17. आता जिंकण्यासाठी 28 पाहिजे होत्या. 11 धाब्यांची गरज. एका फटक्यानं होत्याच नव्हतं झालं असं हे चॅलेंजिंग षटक. 11 धावा आता शिल्लक राहिल्यात. फटका जर आला नसताना तर फक्त या षटकामध्ये 1च धाव राहिली असती. म्हणजे 27 धाब्यांची गरज असती. एका फटक्यानं फरक किती पडलाय बघा. एका फटक्यानं 11 धावा, एक फटका आणि तब्बल 17 धावांचा फरक पडलाय. जवळजवळ मित्रांनो 16 धावांचा फरक पडलाय एका फटक्यानं. 11 धाब्यांची गरज असणार आहे. हाफ ट्रॅकर. कदाचित प्रेक्षकांची चर्चा आपण जर पाहायला गेलात ना तर डगआउट मध्ये चालले की यॉर्कर टाकला असता किंवा वाईड लाईन टाकला असता तर मोठा फटका आला नसता. परिणामी क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. आता मात्र या गोष्टी विसरून गोलंदाजी करावी लागेल. परंतु पेजारी डायनामोज या संघाचा आत्मविश्वास मात्र वाढला या फटक्यानं. जो फटका आपल्याला पाहायला मिळाला फरांच्या बॅट मधून. शेवटचं षटक आता जतीनच्या हातामध्ये. सर्व काही टीम मन 11 पेजारी या संघाचं भवितव्य आपण पाहतोय. जतीन न्यू बॉलर आपण पाहतोय शेवटच्या षटकात. परंतु दुसऱ्या बाजूने येणारे 6 बॉल आणि 11 धावा. 6 बॉल 11. पहिलाच बॉल आणि इरादे स्पष्ट केले गेलेत. आलाय हा दिमागदार, दर्जेदार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 5 बॉल 5 धावा. 5 बॉल 5 धावा. होत्याचं नव्हतं झालं. पुढच्या 2 बॉल मध्ये चैतन्य यांची जी गोलंदाजी झाली होती पूर्णपणे पेजारी
डायनामो संघाला बॅकफुटवर ढकललं होतं टीम मन 11 पेजारी संघानं. आणि आता तर पाहायला गेला तर चित्र वेगळं झालंय. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ जिथे सर्व प्रेडिक्शन होतात फेल, असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 6 धावा आल्यात. येणारे 5 बॉल आणि 5 धावींची गरज असणार आहे. आणखी एक मोठा फटका, परंतु झेल अखेरीस झेल घेतलाय. पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. सरड्यापेक्षा जास्त रंग हा क्रिकेटचा खेळ बदलत असतो आणि तोच खेळ खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला या मैदानापर्यंत घेऊन येतो, तुम्हा आम्हाला वेळ लावतो. आणि तोच खेळ आज या जर पाहायला गेला तर शहाबाज क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या 7व्या पर्वामध्ये खेळला जातोय. येणारे 4 बॉल 5 धावींची गरज असणार आहे. काय मॅच खेळली जाते. कधी सामना पेजारी डायनामोस, कधी सामना जर पाहायला गेला तर मन 11 पेजारी. परंतु आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या सामना कोणीही जिंकू द्या, आज जर पाहायला गेला तर या शहाबाज क्रिकेट असोसिएशनचा विजय आपण बोलू शकतोय. कारण आज जर पाहायला गेला तर पहिला दिवस चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला. आणि आज जर पाहायला गेला तर या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी असू द्या किंवा रसिक प्रेक्षकांसाठी असू द्या, एका प्रामाणिक प्रयत्न या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व या ग्रामीण खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम ही संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. सवयत मैदानाकडे येणारे 4 बॉल आणि 5 धावेंची गरज टीम पेसारी डायनामो संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिमेश आलेत. अनिमेश यांच्यासाठी पुढचा बॉल जतीन बॅटची लिडिंग एज लागली, त्यानंतर बॉडी लाईन वरती बॉल येतोय, बॉडीवरती अदलला जातोय. बॅटच्या माध्यमातून आलेली एकेरी धाव. आता येणारे पुढचे 3 बॉल शिल्लक आणि 4 धावींची गरज. एक धाव आता जर पाहायला गेला तर अत्यंत महत्वाची असणार आहे. अभी नहीं तो फिर कभी नहीं, फिर 1 साल बाद अगले साल आपको आना पडेगा. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मॅच सोडून जमणार नाहीयेत. आधी पराभव मनामध्ये होत असतो, तदनंतर रणामध्ये होत असतो मित्रांनो. कारण हरणारे मनात जिंकत नसतात आणि मनात मध्ये हरणारे रणात जिंकत नसतात. खेळ आहे क्रिकेटचा, काहीही होऊ शकतं. येणारे 3 बॉल 4 धावा. प्रेक्षकांच्या चर्चा कधी मन 11चा विजय होईल की डायनामो संघ विजय होईल. पुढचा बॉल जतीन. हाफ ट्रॅकर आहे, बॉल हवेमध्ये आहे, झेलसाठी गेली नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, कंप्लीट केली जाईल का? परंतु इथे पंचांकडे लक्ष. पंच प्रीतम पाटील सांगतात इट्स ए OUT, यानी की आउट. फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, धावेसाठी गेले, परंतु प्रसंगावधान प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला गेलात ना तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. 2 बॉल 3 धावींची गरज असणार आहे. शुभम यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. कॅचसाठी गेले असते तर झेल सुटला असता, कदाचित बाउंड्री गेली असती. बाउन्स घेतला, 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल यष्टीचा भेद घेत असताना यष्टीरक्षक राहुल धुमाल यांच्या हातामध्ये फेकला आणि तदनंतर विकेट मिळाली. आणि पुन्हा एकदा ही मॅच जिवंत ठेवत असताना टीम मन 11 पेजारी हा संघ आपण पाहतोय. काय मॅच पाहायला मिळतात आज. पहिल्या मॅच पासून आज सर्व काही पाहायला मिळालं. पहिली मॅच अर्थातच पाहायला गेला तर पहिली मॅच आपण पाहिली होती जिथं 4 बॉल आणि 3 धावींची गरज असताना धावा डिपेंड झाल्या होत्या. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीने चिरंजीव ही मॅच देखील पाहायला मिळते. आता येणारे 2 बॉल 3 धावा. पहिली मॅचची सुरुवात तिथं 4 बॉल मध्ये 3 धावा डिपेंड झाल्या आणि आता जर पाहायला गेलात तर येणारे 2 बॉल आणि 3 धावींची गरज. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर आग लागलंय. मैदानाच्या बाहेर गुलाबी थंडी, परंतु मैदानाच्या आतमध्ये पेटून उठले ते सर्व खेळाडू. डॉट बॉल आलाय. जतीन काय गोलंदाजी करताना आपण पाहतोय.
आता 1 बॉल आणि 3 धावा. प्रतीक आयकॉन आहे टीम पेसारी डायनामो संघाचा. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर जतीन, ज्यांना पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी. मी पहिलंच म्हटलं होतं मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन होतात फेल, आणि आज तोच खेळ पाहतो. 1 बॉल 3 मन 11 की डायनामोज. हवेमध्ये लाफ्ट केलाय बॉल, हवेमध्ये हवेशी वारचा लाफ आणि विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. आणि होय, थायपाय पाहतोय आपण प्रतीक यांचा थाप मारून सांगतायत की हा सामना मी विजयी केलाय आणि आमचं आव्हान मात्र विजयाच्या ठेवत मात्र अस्तित्व टिकून ठेवलंय. आणि अखेर जर पाहायला गेला तर मन 11 पेसारी आपण देखील खूप चांगला प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु नशिबानं आपल्या संघाला साथ दिली नाही. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर आपला संघ या स्पर्धेतून डॉमिनेट होताना दिसतोय. चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला.